मित्रांनो नमस्कार. निसर्ग हा सर्वात महान कलाकार आहे आणि निसर्गाने निर्माण केलेली जीवसृष्टी ही त्याची सगळ्यात मोठी कलाकृती. ही वस्तुस्थिती प्रत्येकाला समजत असते, कळत असते, पण ती एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचं कसब गवसलेलं असतं ते माणूस प्राण्याच्या या समाजातल्या कवी नावाच्या एका चित्रविचित्र प्राण्याला. स्वरभूमी पुणे प्रस्तुत काव्य आणि संगीताने सजलेला एक अनोखा आविष्कार माणूस नावाचं जंगल. स्वप्न म्हणजे तरी काय असतो? आपल्याच मनाचं राज्य असतं. पण बघा जरा जपून, कधी कधी स्वप्नच मनावर राज्य करतात. प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते. हळू ही गोष्ट चार चौघात बोलायची नसते. लग्नाची असली ना तरी ती फक्त बायको असते. आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते. कालच्याच 8:27 दिसलेली यातलीच बेनाम रिकाम्या चेहऱ्याची चिरचिरी साडी, शोषलेले ओठ, वारलेले डोळे आणि तरीही जगण्याच्या अदम्य अशा अगम्य इच्छेसकट प्रवास करू पाहणारी एक चिरचिरी साडी. मोहाच्या चक्रामधला एक मोस्ट अनप्रेडिक्टेबल ॲनिमल, माणूस नावाचं जंगल, माणूस नावाचं जंगल, माणूस नावाचं जंगल, माणूस नावाचं जंगल. स्वप्न बघायची तरी कधी? एकमेकांच्या सहवासाची, दूर दूर हातात हात घेऊन पायी फिरताना खूप खूप गप्पा मारायची. आता तर अशा स्वप्नांचीही स्वप्न स्वप्न. नातं ना कसं खोड्यासारखं हवं, अबलक, जानदार, टपटपणार, घटके उधळणार. आपलं ना खाण्याच्या बैलासारखं झालं, फिरतंय आपलं तिथल्या तिथे कंटाळणार. तेव्हापासून आमचा डिवोर्स लांबणीवरच पडलाय, म्हणजे कागदोपत्री. ही नातं म्हणजे दोन माणसांनी आपापला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्वार्थ शमवण्यासाठी जी आपसात कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण केलेली असते, त्या देवाणघेवाणीला व्यावहारिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, लौकिक दृष्ट्या, जगाच्या दृष्ट्या दिलेलं एक सुटसुटीत, भारदास्त, रुबाबदार, देखणं, गोंडस, गुटगुटीत नाव म्हणजे नातं. तोच तो सो कॉल्ड आनंदी, मच्युअर्ड, बॅलन्स्ड, समजूतदार वगैरे. सुरुवातीला त्यालाही मोह पडला या अशा गुणी मुखवट्याचा. खुशच खुश होता तो. कितीकांना सल्ले दिले, कितीकांना आधार दिला, कितीकांचे डोळे पुसले काय आणि काय. पण दिवस संपल्यावर सुद्धा मुखवटा श्वास घेऊ देत नाही. इथं प्रत्येक जण स्वतःच्या चेहऱ्यावर एक पडदा लावतो. सुखाचा कवडसा शोधत पार करते दुःखाचा बोगदा. पण हा बोगदा पार करतानाही रोज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहेच. अँड दॅट इज व्हॉट वी कॉल चल ना काहीतरी क्रिएटिव्ह करू, तोड़ मोड़ के पुराना कुछ न्यू सीख करू. मी डोरेमॉन, तू रडका नोबिता. कार्टून प्रश्नांसाठी अवघड गॅजेट्स बनवू. मन परत थडपडून उभं राहतं. उजेडाच्या दिशेने कण कण सरकायला लागतं. दार गाठून बाहेर छेपावतं. पंख पसरून गर्द निळ्या आभाळात हरारी.
मन भिल्लाच पोर लावी जीवाला गखोर, मन भिल्लाच पोर लावी जीवाला गखोर. पण समजा एखाद्या आजोबांनी आजीला दिला फ्लाइंग किस तर बिघडले काय? अहो फ्लाइंग किस देण्याचा ठेका फक्त यंगस्टरनाच आहे का काय? पगार नाही म्हणून कसलं टेन्शन? अहो आहे ना राव पेन्शन. गप्पा टप्पा आपला कट्टा, नको आयुष्याचं टेन्शन. छानशी हवा, हातात कपभर चहा. आहा, छानशी हवा, हातात कपभर चहा, आवडतं पुस्तक वाचा, पोरांबरोबर खेळा, नाचा, भांडा, क्षण आठवा, क्षण साठवा, चालूच असतो कामाचा रेटा. सत्य असेती भास असेती भापाऱ्याचा कणा, सखोल गहिऱ्या अथांगतेचा अतर्क्य अद्भुत कणा. हे वाढवून ठेवलेलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे कमी करणं जमणार आहे तुला? आभाळाखाली, मोकळ्याच आभाळाखाली नाव जेऊ, फक्त तू आणि मी आणि तू. कर विचार आणि सांग मला. सैला सागा आज वागलो त्या बोटातून कधी हरलो, वाट शोधण्या स्वैर धावलो, वाट शोधण्या स्वैर धावलो, शोधूनही ना मज सापडलो. बाप दमून घरी यायचा, आई त्याच्या पायाला तेल लावून द्यायची. मी अभ्यास केला नाही ना की खूप मारायची, मारून दमली की स्वतःच रडायची. त्यावेळेला तिच्या डोळ्यातही दिसायचा मला सूर्य. नक्की शोधते माझ्या गत तूही जिण कण कण, वेचतेस नाग बाई शुद्ध साखर क्षण. जाते बाई चल लिही तुझ तुझ, न्यायाचं आहे मला मेल्या मुंगीचं ओझ. आता मी ठरवलंय, पुन्हा हे असं वागायचं नाही. त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला ना असं डिवचायचं नाही. जमिनीवर वळवळले ना तरी त्यांना मन असतं आणि दिवसल्यावरच चावायचं फक्त त्यांनाच भान असतं. राजकारणापासून सापासारखे विषारी प्राणीच नाही. बोले तो भाई लोग भी दूर रहना ही पसंद करते हैं. नेता बनके देश को बेचने का बहुत बड़ा जिगर लगता है. छोड़ना यार, काय को नेता बनने का. अपुन साला शरीफ आदमी, छोड़ना यार, काय को नेता बनने का. बस खाने पीने का, मजे की लाइफ जीने का, इधर ही रहने का. कभी काली गहरी रात में शाम की मांदी मांदी रोशनी में तारों से भरे आकाश को देखा है किसी ने? कितनी सुहानी लगने लगती है ना ये काली गहरी रात भी. लहराती गुनगुनाती हवा सन्नाटों में जुल्फों को बड़े प्यार से सुलझा के जाती है. महसूस किया है कभी? एक दस्तक दूर कहीं धुंधली धुंधली, ये है कोई सवेरा या फिर पथरीली आंखों में वहम है ये नाकाम सा. म्हटलं असेल एखादी कविता प्रामाणिक राहा म्हणणारी, नाहीतर सळणार एखादं असू, किंवा मग धावाधाव करताना सोयीस्कररित्या विसरलेलं रस्त्यावरच रडणार एखादं मूल, किंवा स्पष्ट बोलता आलं नाही म्हणून स्वतःचीच केलेली कीव. तुरळकच हगवे असतात, निश्चिंत स्वागतशील त्या अक्षराच्या प्रतीक्षेत. कारण त्यांना माहित आहे त्या अंतातच साऱ्याचा आरंभ घडलेला.
Bye.